नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण टाइप्स ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचे प्रकार पाहणार आहोत। आज आपण या व्हिडिओमध्ये त्रिकोणाचे प्रकार डिटेल्स मध्ये पाहणार आहोत। पहा, लक्षात घ्या, त्रिकोणाचे टोटल 6 प्रकार पडतात। त्यामध्ये बाजूवरून 3 प्रकार आणि कोनावरून 3 प्रकार असे टोटल त्रिकोणाचे प्रकार 6 असतात। आज आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत तर टाइप्स ऑफ ट्रायंगल पाहत आहोत। काय पाहत आहोत? टाइप्स ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाचे प्रकार। आज आपण पहिला कन्सेप्ट पाहणार आहोत डिपेंडिंग ऑन दी साइड्स म्हणजे बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार। आज टोटल आपल्याला 3 प्रकार या ठिकाणी शिकायचे। कशावरून? बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार आपण या ठिकाणी आज शिकणार आहोत आणि उद्या आपण या ठिकाणी कोनावरून त्रिकोणाचे प्रकार शिकणार आहोत। खूप सोपा कन्सेप्ट आहे, पहा, खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे। बऱ्याच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जातात। आपल्याला बेसिक माहित असणं गरजेचं आहे। या ठिकाणी त्रिकोणाचे प्रकार मी आपल्या समोर एक्सप्लेन करत आहे। तर चला लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला पहिला प्रकार समभुज त्रिकोण म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल। पहा, पहिला आहे समभुज त्रिकोण, दुसरा आहे विषम द्विभुज त्रिकोण आणि तिसरा आहे विषमभुज त्रिकोण। म्हणजे या ठिकाणी काय आहे, समभुज म्हणजे सर्व भुजा समान असणे, विषम द्विभुज म्हणजे 2 भुजा समान असणे आणि विषमभुज म्हणजे 3 भुजा वेगवेगळ्या असणे। पहा, खूप सोपा कन्सेप्ट आहे। त्यालाच आपण सेमीमध्ये समभुज त्रिकोणाला काय म्हणू शकतो तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणता येईल आणि दुसरा जो समद्विभुज त्रिकोण आहे त्याला आपण आयसोस्केल ट्रायंगल असं म्हणता येईल आणि तिसरा जो आहे कोणता, त्या ठिकाणी विषमभुज त्रिकोण, तर त्याला स्केलेन असं या ठिकाणी म्हटलं जातं, स्केलेन ट्रायंगल। या ठिकाणी आपण वेगवेगळे त्रिकोण या ठिकाणी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूयात। पहा, सिम्पली या ठिकाणी पहिल्यांदा आता या ठिकाणी मी एक त्रिकोण ड्रॉ करतोय। त्रिकोण समजा ABC हा त्रिकोण ड्रॉ केलाय, तर याला समभुज कधी म्हणायचं किंवा समद्विभुज कधी म्हणायचं किंवा विषमभुज कधी म्हणायचं, तर सिम्पली एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्याला समद्विभुज किंवा समभुज शिकायचंय तर यामध्ये 3 साइड काय असतात तर 3 साइड इक्वल असतात, इक्वल मापाचे असतात, समान मापाचे असतात। म्हणजे मी असं म्हणू शकतो त्या ठिकाणी तिन्ही बाजू समान मापाच्या असतात। कशा असतात? समान मापाच्या असतात। कशा असतात ही एक गोष्ट लक्षात ठेवायची। यामध्ये काही सिम्बॉल मेन्शन केले जातात, यावर असे डॉट किंवा लाईन ड्रॉ केलेली असते। याचा अर्थ असा असतो या ठिकाणी एबीचं माप, बीसीचं माप आणि एसीचं माप समान आहे। या लाईनचा अर्थ काय घ्यायचा? माप। सपोज ही जर तुमची 3 सेंटीमीटर असेल तर ही सुद्धा 3 सेंटीमीटरची असणार आहे आणि ही रेषाखंड सुद्धा 3 सेंटीमीटरची असणार आहे। जेव्हा एखाद्या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूचं माप मेजरमेंट सेम असतं त्याला म्हणता येईल समभुज त्रिकोण म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगल असं त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो। आता आपण सेकंड प्रकार पाहणार आहोत। सेकंड सुद्धा याच प्रकारे पहा, सेकंड मध्ये काय करू शकतो पहा, थोडीशी वेगळी डायग्राम काढतो तुम्हाला लक्ष देण्यासाठी। समजायला नाव दिलं PQR। आता तुम्ही पहिल्या डायग्राम मध्ये लक्षात येईल हा त्रिकोण आहे, पण या त्रिकोणामध्ये या 2 बाजू समान दिसत आहेत। कुठल्याही 2 बाजू जर त्या ठिकाणी समान असतील तर त्या त्रिकोणाला समद्विभुज म्हणजे आयसोस्केल ट्रायंगल म्हणतात। त्यासाठी तुम्हाला इथं कंडिशन लक्षात ठेवायची, ओन्ली 2 साइड्स काय असतात? इक्वल असतात। फक्त किंवा केवळ 2 बाजू या ठिकाणी समान असतात। कशा असतात? समान असतात। मग आता या रेषेवर PQ वर असा एक रेष ड्रॉ केली आणि PR वर ही रेष ड्रॉ केली, याचा अर्थ असा असतो या दोन्हीचं मेजरमेंट समान आहे, या दोन्हीचं माप समान आहे। समजा ही जर 5 सेंटीमीटरची बाजू असेल तर ही पण कितीची असणार आहे? 5। म्हणजे दिलेल्या त्रिकोणात कोणत्याही 2 बाजू समान असतील तर त्याला आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण असे
म्हणतात. इतका सोपा कन्सेप्ट पहा. इथं तिन्ही बाजू समान आहेत तर त्याला आपण काय म्हणतो, समभुज त्रिकोण म्हणतो. दोन बाजू समान असतील तर समद्विभुज त्रिकोण म्हणतो. आणि या ठिकाणी विषम म्हणजे वेगवेगळ्या. या ठिकाणी कंडिशन काय असणार आहे बाळांनो, या ठिकाणी कंडिशन असणार आहे पहा, नीट जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल ए बी सी हा ट्रायंगल आहे. तर याची बाजू याच्यासोबत इक्वल दिसत नाही. ही बाजू आणि ही बाजू पण नीट लक्ष द्या. तिन्ही बाजूवर आपण वेगवेगळे लाईन ड्रॉ केले, छोटे छोटे मार्क ड्रॉ केले. तर ही लहान आहे, ही त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे किंवा ही मोठी आहे. तर तिन्ही साईड्स कशा दिसत आहेत तर वेगवेगळ्या मापाच्या दिसत आहेत. समजा ही तुमची 3 सेंटीमीटरची असेल तर ही तुमची काय असणार आहे, या ठिकाणी 4 सेंटीमीटर असेल समजा, तर ही कितीची आहे समजा 5 सेंटीमीटर. मग इथं तुम्हाला लक्षात काय येतं बाळांनो, तर ज्या त्रिकोणामध्ये तिन्ही बाजूचे माप वेगवेगळे म्हणजे भिन्न असते तर त्याला विषमभुज त्रिकोण म्हणतात. तर ते या ठिकाणी मी मेन्शन करतो. तिन्ही बाजू काय असतात, इथं बाजू भिन्न मापाच्या असतात. कशा असतात, भिन्न मापाच्या असतात. भिन्न मापाच्या म्हणजेच या ठिकाणी ए बी डज नॉट इक्वल टू बी सी डज नॉट इक्वल टू ए सी, म्हणजे तिन्हीचंही माप समान नसणार आहे. खूप सोपा कन्सेप्ट आहे. समभुज म्हणजे तिन्ही बाजू समान, समद्विभुज म्हणजे दोन बाजू समान, आणि विषमभुज म्हणजे तिन्ही बाजू भिन्न मापाच्या असणे. याला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो, दुसऱ्याला आपण आयसोस्केल ट्रायंगल म्हणणार आहे आणि तिसऱ्याला स्केलेन ट्रायंगल म्हणणार आहे. तर आज आपण या ठिकाणी त्रिकोणाचे प्रकार पाहिले. कशावरून पाहिले तर साइड्स नुसार, म्हणजेच या ठिकाणी बाजूनुसार त्रिकोणाचे प्रकार पाहिले. अँगल वरून म्हणजेच कोनावरून त्रिकोणाचे प्रकार पाहिजे. जसं त्या ठिकाणी 3 प्रकार बाजूवरून होते, त्याच प्रकारे या ठिकाणी कोनावरून सुद्धा त्रिकोणाचे प्रकार माहित आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे टाइप्स ऑफ अँगल म्हणजे कोनाचे प्रकार. 0 अँगल, ॲक्यूट अँगल, ऑब्टूज अँगल, राईट अँगल, रिफ्लेक्स अँगल, स्ट्रेट अँगल, कम्प्लीट अँगल. या कोनाचे जे 7 प्रकार आहेत त्यामधील जे 3 प्रकार आहेत, कोणता, ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल, तर त्यावरून ॲक्यूट अँगल ट्रायंगल हा एक त्रिकोणाचा प्रकार तयार होणार आहे. राईट अँगल जो आहे त्याच्यावरून राईट अँगल ट्रायंगल हा दुसरा त्रिकोणाचा प्रकार तयार होणार आहे. आणि तिसरा जो आपण पाहिला होता ऑब्टूज अँगल, त्यावरून ऑब्टूज अँगल ट्रायंगल असा त्रिकोणाचा 3 प्रकार आहे. खूप सोपा आहे. कोनानुसार कोण त्यामध्ये किती मापाचा दिलाय त्यानुसार त्या त्रिकोणाला नाव दिल्या जातं. तर चला या ठिकाणी पाहूयात. पहिला तर या ठिकाणी पहिला त्रिकोण पाहणार आहोत. समजा पी क्यू आर. आता जर आपण या त्रिकोणाकडे तुम्ही नीट निरीक्षण केलं तर यामध्ये त्रिकोणाचा प्रत्येक कोण किती मापाचा दिसतोय. प्रत्येक कोण, समजा हा कोण किंवा हा कोण किंवा हा कोण, कोणत्या प्रकारचा कोण दिसतोय, तो हा कोण दिसतोय आपल्या सर्वांना लघु कोण दिसतोय, म्हणजेच ॲक्यूट अँगल दिसतोय. मग या ठिकाणी एक लक्षात घ्या, जेव्हा आपण लघुकोन त्रिकोण म्हणजेच ॲक्यूट अँगल ट्रायंगल शिकतो तर त्यासाठी एक कंडिशन लक्षात ठेवायची आपल्या सर्वांना. कोणती कंडिशन, यामध्ये तिन्ही अँगल कसे असले पाहिजे, ॲक्यूट असायला पाहिजे. कसे असायला पाहिजे, ॲक्यूट अँगल असायला पाहिजे. म्हणजेच आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, तीनही कोण लघु कोण असावेत. काय असायला पाहिजेत, लघु कोण असावेत. जर एखाद्या त्रिकोणामध्ये तिन्ही कोण लघु कोण असतील तर त्याला आपल्याला काय म्हणता येतं, ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजेच लघु कोण त्रिकोण असं म्हणायचं. सिंपल कन्सेप्ट आहे. तिन्ही कोण जर लघु असतील म्हणजे ॲक्यूट असतील तर त्याला आपण काय म्हणणार, ॲक्यूट अँगल ट्रायंगल म्हणजेच लघु कोण त्रिकोण. सिम्पली यावरून सुद्धा तुम्हाला याचा प्रकार सेकंड लक्षात येणार आहे. काटकोन त्रिकोण कशाला म्हणायचं किंवा राईट अँगल ट्रायंगल कशाला म्हणायचं, तर खूप सोपा कन्सेप्ट आहे पहा. राईट अँगल साठी खूप सोपा कन्सेप्ट आहे पहा. या ठिकाणी तुम्ही पाहिला तर मी त्रिकोण ड्रॉ केलाय. कोणता, याला नाव दिलं समजा ABC, आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हा परपेंडिक्युलर दिसायली साइड्स. तर या त्रिकोण मध्ये तुम्हाला काय लक्षात येईल,
की यामध्ये एक ABC जो हा कोन आहे हा 90 डिग्रीचा दिसतोय आणि तीच कंडिशन आहे काटकोन त्रिकोणाची म्हणजेच राईट अँगल ट्रायंगलची. काय कंडिशन म्हणता येईल? दिलेल्या त्रिकोणात एक कोन जर 90 अंशाचा येत असेल तर त्याला काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल असे म्हणतात. मग या काटकोन पासून बनलेल्या त्रिकोणाला एक लक्षात ठेवायचं, वन अँगल मस्ट बी राईट अँगल. कसा असला पाहिजे? राईट अँगल. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो एक कोन कितीचा पाहिजे? 90 अंशाचा पाहिजे. कितीचा पाहिजे? 90 अंशाचा असण्याची गरज आहे. 90 किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो काटकोन असणं गरजेचं आहे. कसं असणं गरजेचं आहे? काटकोन असणं गरजेचं. ही सर्वात महत्वाची कंडिशन. इथं तिन्ही कोन लघु असतात म्हणजेच 90 पेक्षा लहान असतील. या ठिकाणी एक कोन कमीत कमी कितीचा पाहिजे? 90चा पाहिजे. तर त्याला काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रायंगल म्हणतात. आणि तिसरा कन्सेप्ट आहे विशाल कोन त्रिकोण म्हणजेच ऑप्टोज अँगल ट्रायंगल कशाला म्हणायचं पहा. ऑप्टोज अँगल ट्रायंगल कशाला म्हणता येईल या ठिकाणी आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. पहा मी या ठिकाणी मी ड्रॉ करतो डायग्राम. आता यामध्ये तुम्ही नीट लक्ष द्या. ABC किंवा आपण या ठिकाणी वेगवेगळे दुसरे दोन नावं देण्याचा प्रयत्न करूया. सर्वांना ABC नकोय, थोडं काहीतरी वेगळं. समजा हा त्रिकोण आहे XYZ. आता यामध्ये तुम्ही जर पाहिला असेल तर हा जो कोन दिसतोय कोणता? XYZ. हा जो कोन दिसतोय हा कुठल्या प्रकारचा कोन आहे? राईट अँगल दिसतोय का? ॲक्युरेट दिसतोय का? नाही. तर हा जो कोन दिसतोय तो दिसतोय 90 अंशाच्या पेक्षा मोठा म्हणजेच हा दिसतोय विशाल दिसतोय. कसा दिसतोय? विशाल कोन दिसतोय म्हणजेच ऑप्टूज अँगल दिसतोय. काय दिसतोय? ऑप्टूज अँगल. जर दिलेल्या एखाद्या त्रिकोणामध्ये एक कोन जर विशाल कोन असेल म्हणजेच ऑप्टूज अँगल असेल तर त्या त्रिकोणाला ऑप्टूज अँगल ट्रायंगल असे म्हणतात. म्हणजेच विशाल कोन त्रिकोण असे त्या ठिकाणी म्हणता येईल. पहा लक्ष द्या. मग तीच कंडिशन या ठिकाणी लिहायचा. वन अँगल मस्ट बी कसा असायला पाहिजे? ऑप्टूज अँगल असायला पाहिजे. एक अँगल कमीत कमी कसा असायला पाहिजे? तर तो ऑप्टूज असायला पाहिजे. म्हणजेच एक कोन कमीत कमी एक कोन कसा असायला पाहिजे? विशाल कोन असायला पाहिजे. विशाल कोन जर असेल तर त्याला विशाल कोन त्रिकोण असे म्हणतात. पहा या ठिकाणी टोटल त्रिकोणाचे प्रकार 6 आहेत. मागील व्हिडिओमध्ये आपण बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पाहिलेत आणि आज आपण या ठिकाणी कोनावरून त्रिकोणाचे प्रकार पाहिलेत. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो. दिलेल्या त्रिकोणाचे तिन्ही कोन लघु कोन असतील तर त्याला ॲक्युरेट अँगल ट्रायंगल म्हणजेच लघु कोन त्रिकोण असे म्हणतात. दिलेल्या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशाचा म्हणजे काटकोन असेल तर त्याला राईट अँगल ट्रायंगल म्हणतात म्हणजेच काटकोन त्रिकोण म्हणतात. आणि दिलेल्या एखाद्या त्रिकोणामध्ये एक कोन कमीत कमी एक कोन विशाल कोन म्हणजे ऑप्टूज अँगल असेल तर त्या त्रिकोणाला ऑप्टूज अँगल ट्रायंगल म्हणजे विशाल कोन त्रिकोण म्हणतात. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान आहे लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.